मध्ये शेवग्याच्या झाडांची लागवड केलेली आणि फार भारी रोपं उगवून आलेत. सकाळी धारेची वेळ झाली की या वासराला आम्ही रिकामा सोडतो. दुपारपर्यंत रिकामाच असतो आणि किती उड्या मारतो बघा. त्याला तर असं वाटतं बांधूच नाही. दुपारचं सगळ्या गुरांना पाणी पाजलं आणि मग बघा गुरं कसे रवंथ करत बसलेत. तिथेच थोड्याफार कोंबड्या आहेत आणि अंडी मग गोळा केली. आमच्या कोंबड्या तर इतक्या गमतीच्या आहेत ना की सगळी मका सांडवून ठेवली बघा. मग म्हटलं चला आता हायड्रोपोनिक चारा तयार कसा करायचा आहे ते बघूयात. मला तर प्रामाणिकपणे वाटतं की शेतीमध्ये खूप सारी टेक्नॉलॉजी यायला पाहिजे, म्हणजे हे सुद्धा एक बिझनेसचं मोठं साधन झालं पाहिजे. दुपारचा लोखंडी पूल क्रॉस करून मी शेजारी गेले. हे आहे फणसाचं झाड. मला तर वाटतं पूर्ण कुळधरांमध्ये हे एकमेव फणसाचं झाड असेल आणि किती सारे फणस लागलेत बघा. आवर्जून त्यांनी मला फणसाचं झाड दाखवण्यासाठी नेलं. तिथेच मग एक तुतीचं झाड सुद्धा होतं आणि तुती आता मला मोठ्या प्रमाणात लावायची आहे. त्यामुळे खूप साऱ्या फांद्या तोडल्या आणि घरी घेऊन आले. याची छोटीशी फांदी जरी लावली ना तरी खूप मोठं झाड होतं. कमी खर्चात ट्री प्लांटेशन बघा. या तर सगळ्या गावच्या गमती जमती झाल्या आणि तुम्हाला सर्वांना गावच्या या सगळ्या गोष्टी खूप आवडतात. पण एक रियालिटी सुद्धा मला सांगायची आहे. उन्हाळ्यामध्ये सगळ्याच पिकांना पाण्याची प्रचंड गरज असते. ग्रामीण भागात बऱ्याचदा दिवसभर लाईट नसल्यामुळे मोटर चालू होऊ शकत नाही, त्यामुळे पिकांना पाणी मिळत नाही, म्हणजे कायम शेतकऱ्यांचाच बळी जातो. यावरती सरकारने लक्ष देऊन काम केलं पाहिजे की नाही, तुम्हाला काय वाटतं?